आणि आता पुढच्या अर्ध्या तासात आपण विविध क्षेत्रातील टॉप 18 बातम्या पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूयात मनोरंजन क्षेत्रातील टॉप 18 घडामोडी। बर्फाळ प्रदेशात उणे तापमानात राहणाऱ्या एका ध्रुवीय मादी अस्वलानं तिच्या पिल्लाला मायेनं जवळ घेतलं। अस्वलाचं गोंडस पिल्लू आईजवळ बागडत असल्याची ही सुंदर दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। मादी अस्वलानं तिच्या पिल्लाला बर्फाळ प्रदेशात दिलेली माईची ऊब इंटरनेटवर लाखो नेटकऱ्यांच्या हृदयाला देखील स्पर्श करून गेली आहे। एका तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला देखील अभिमान वाटेल। कारण हा मुलगा कुत्र्याचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याला शेकोटीजवळ बसवून हाताने गरम ऊब देण्याचा प्रयत्न करतोय। या तरुणाचं प्राणीप्रेम पाहून अनेक जण त्याचं कौतुक करतायत। सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एका चित्रकाराने सुंदर चित्र काढून त्यावर चहा ओतला आणि मग त्यातून आणखी एक सुंदर चित्र बनवलं। चहातून चित्रात रंग भरल्याने चित्र आणखी आकर्षक करताना तो दिसतोय। एका मुलीने चक्क सायकल चालवत डान्स केलाय। हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसतोय। एका मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलेला आहे, ज्यामध्ये तो लहान शाळकरी मुलगा आपल्या आईसोबत स्कूटीवरून जाताना दिसतोय। कदाचित आपल्या आईवर रुसून तो असा बसला असावा, असं नेटकर यांचं म्हणणं आहे। बिबट्याने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मोठी झेप घेत माकडाची शिकार केली आहे। बिबट्या आणि माकडाचा झाडावरचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। हा व्हिडिओ व्यायाम करण्याचा संकल्प करून मोडणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणा देणारा ठरतोय। जिममध्ये साडीमध्ये एका महिलेचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा द राईसची क्रेज कमी होण्याचं नाव घेत नाहीये। केवळ भारतातच नाही तर बँकॉकमध्ये देखील लोक त्याच्या गाण्यांवर थिरकतायत। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या खूपच ट्रेंडिंग आहे। जंगल सफारी दरम्यान एका वाईल्ड फोटोग्राफी करणाऱ्या तरुणाला चक्क डायनोसॉर सारखा एक प्राणी जंगलात फिरताना दिसला। हा प्राणी इतका खतरनाक आहे की त्याची तुलना थेट डायनोसॉरशीच केली जाते, कारण त्या प्राण्याचं तोंड एखाद्या भयानक डायनोसॉर सारखाच असल्याचं व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन करतायत। ही भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार आहे। सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे। अव्हेंजर या चित्रपटातील हॉकायची भूमिका साकारणारा अभिनेता जेरेमी रेनरचा काही दिवसांपूर्वीच भीषण अपघात झाला होता। त्या भीषण अपघातानंतर जेरेमीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। यावेळी त्यानं 30 पेक्षा जास्त हाडं मोडल्याचा खुलासा केलाय। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबातील गृहकलह समोर आलेला आहे। नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी आपली सून आलिया विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। बॉलिवूड अभिनेता ऋतिक सध्या चांगल्याच चर्चेत आहे। नुकताच ऋतिक आणि सबा ऋतिकची बहीण सुनैना रोशनच्या वाढदिवसाला पोहोचले होते। दरम्यान दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। तर काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या। गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना अज्ञात व्यक्तींच्या धमक्या येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। आपल्याला चित्रपटाचं प्रमोशन आणि प्रदर्शन रोखण्यासाठी धमक्या येत असून त्यांनी पोलिसांकडे माझी आणि कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे। एका पत्रकात त्यांनी ही मागणी केली। शिल्पा न चुकता व्यायाम करत असते आणि असाच एक व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केलाय। तिच्या या फिटनेसवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या। सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर अथिया आणि के राहुलचा विवाह सोहळा पार पडला। अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली। विवाह सोहळा संपन्न होताच सुनील शेट्टीने लेकासह प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिठाई वाटली। यावेळी सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता।
नोरा सतत वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सनं काम करत असते आणि नुकत्याच एका प्रोजेक्टसाठी तिनं काम केलंय. शूटिंग पूर्वीचा एक व्हिडिओ तिनं शेअर केलाय. यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या तू झूठी मैं मक्कारचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा होती. आलियानं देखील माझा आवडता ट्रेलर म्हणून पोस्ट केलेला आहे. हाय ये तो फुल लाइन मार रही है मुझ पे. क्या बोली? हाय हाय बोलना लाइन मारना होता है. वो हाय नहीं. आणि आता पाहूयात राज्यातील टॉप 18 बातम्या. राज्य सरकारनं घोषित केलेल्या 75,000 पदांच्या भरतीची जाहिरात जानेवारीमध्ये घोषित करण्याची मागणी करण्यात येते. तसं न केल्यास स्पर्धा परीक्षा समन्वय समिती राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. राज्यात 75,000 पदांच्या नोकर भरतीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात कुठल्याच भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. राज्यातील बोगस शाळांचं प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे धागेदोरे मंत्रालयानंतर आता शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचलेत. शाळांची एनओसी बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर 3 शाळांविरोधात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय आणि या सर्व प्रकारानंतर आता धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यापुढे मेडिकल शॉपमध्ये देखील कोरोनासह विविध लस उपलब्ध होणार आहेत. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या परिषदेमध्ये या ठरावाला तत्वतः मान्यता मिळाली आहे. यासाठी देशातील 12.5 लाख नोंदणीकृत मेडिकल शॉप चालकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एसीबीकडून चौकशी सुरू असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भ्रष्टाचारासंदर्भातील विविध प्रकरणात चौकशी सुरू आहे. आतापर्यंत 142 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाले. मुंबई महानगरपालिकेतील 15,000 कंत्राटी कर्मचारी आज पालिकेवर धडक मोर्चा काढणार आहेत. पालिकेनं सेवेत कायम करावं या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. परिवहन विभागाच्या ऑनलाईन लायसन्सिंग सेवेला मोठा प्रतिसाद मिळतोय. एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळात 11,04,000 जणांनी ऑनलाईन लर्निंग लायसन्ससाठी अर्ज केलाय. अमरावतीमध्ये कापसाची आवक घटल्यानं जिनिंग उद्योगाला फटका बसतोय. कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यामुळे जिनिंग युनिट अजूनही पूर्ण क्षमतेनं सुरू झालेले नाहीत. रत्नागिरीतल्या खेडमध्ये गोशाळा बंद करण्यासाठी नागरिकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. गोशाळेपासून होणाऱ्या त्रासाला नागरिक कंटाळल्यानं गोशाळा हटवण्याची मागणी करण्यात येते. नागपूरसह विदर्भात 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहर असून त्याचा परिणाम विदर्भात जाणवणार आहे. शिरूरच्या कारेगावमधील एमआयडीसीतील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. प्रक्रिया न करता केमिकलयुक्त सांडपाणी नाल्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे परिसरातील विहीर आणि बोरवेलमधील पाणी दूषित होतंय. याविरोधात तात्काळ कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे. चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेज परिसरात अस्वच्छता पसरली आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना देखील त्रास सहन करावा लागतोय. अशा स्वच्छता विभाग नेमकं काय करताय असा सवाल विचारला जातोय. मुंबईतील गोवरची रुग्णसंख्या आटोक्यात आली असताना गेल्या काही दिवसात गोवरनं बालकांचे मृत्यू वाढतायत. सोमवारी आणखी एका 6 महिन्याच्या बालकाचा गोवरनं मृत्यू झालाय. मुंबईतील मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आता 24 वर गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून 33व्या आठवड्यात गर्भपाताला अनुमती देण्यात आलेली आहे. तसंच गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची हा अधिकार पूर्णपणे महिलेचाच असून तो निर्णय ती एकटीच घेऊ शकते असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास शिक्षा होणार असून एक्सप्रेसच्या कोचेसना बाहेरच्या भागातही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. नागपूर ते गोंदिया दरम्यान दगडफेकीच्या घटना वारंवार घडत असल्यानं रेल्वेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. म्हाडानं आता प्रक्रिया सोपी करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीच्या माध्यमातून म्हाडाच्या प्रक्रियांबाबत जाहिराती केली जाणार आहे. कोकण रेल्वेतील 37 स्थानकांचा कायापालट होणार असून लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाचा सामंजस्य करार झाला असून लवकरच सुशोभीकरणाचं काम सुरू होणार आहे.
रांजणगावच्या महागणपती माघ यात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। गाभारा रंगबिरंगी फुलांनी सजवण्यात आला असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहिरम यात्रेत भाविकांची गर्दी झाली आहे। 2 वर्षांनंतर यात्रा भरल्यानं यात्रेला भव्य स्वरूप आलंय। दररोज हजारो नागरिक या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत। आणि आता एक अतिशय मोठी बातमी समोर येते। धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय हा 30 जानेवारीला निवडणूक आयोग देणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। 30 जानेवारीला दोन्ही गटांचा युक्तिवाद होणार नाही, तर 30 जानेवारीपर्यंत फक्त शिंदे गट लेखी उत्तर सादर करणार आणि ठाकरे गट कोणतंही लेखी उत्तर निवडणूक आयोगाला सादर करणार नसल्याचं सूत्रांकडून माहिती प्राप्त होते। 30 तारखेच्या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। दोन्ही गटांचा युक्तिवाद होणार नाहीये, मात्र धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय हा निवडणूक आयोग 30 जानेवारीला देणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे ठाकरे गट कोणतंही लेखी उत्तर निवडणूक आयोगाला सादर करणार नाही आणि 30 जानेवारीपर्यंत फक्त शिंदे गट लेखी उत्तर सादर करणार अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आता धनुष्यबाण कोणाला मिळणार याचा निर्णय 30 जानेवारीला होणार आहे, काय सविस्तर अपडेट? बरोबर, ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगातून गेल्या सुनावणीच्या दरम्यान सांगण्यात येणार होते की 30 जानेवारीला या संदर्भात आम्ही अंतिम सुनावणी घेऊ आणि महत्वाचं म्हणजे या दरम्यान दोन्ही गटांना त्यांनी प्रतिज्ञापत्र म्हणजे शपथपत्र अतिरिक्त काही मांडणी करायची असेल तर शपथपत्र दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याच्या आधारावर माहिती जी मिळाली आहे त्यामध्ये आता शिंदे गटाच्या वतीनं फक्त शपथपत्र दाखल होणार आहे आणि त्यानंतर त्या दिवशी कुठल्याही प्रकारची सुनावणी देखील होणार नाही अशी स्पष्टपणे माहिती आलेली आहे आणि त्या दिवशी होऊ शकतं या संदर्भात एक अंतिम निर्णय येण्याची शक्यता येऊ शकते किंवा ज्या पद्धतीने माहिती मिळते की गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना कोणाच्या हक्काची, एकीकडे शिंदे गटांनी दावा केलेला आहे, दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दावा करण्यात आला आहे की मूळ शिवसेना आम्हीच आहोत। त्यामुळे त्याचा अंतिम निर्णय निश्चितपणे 30 जानेवारीला होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पाहूयात राजकीय क्षेत्रातील टॉप 18 बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांची बैठक होणार आहे। राज्यातील विकास कामांबाबतही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होईल। यात विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे। राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा जम्मूमध्ये आहे। या ठिकाणी आज दुपारी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होणार आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे। राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी हात से हात जोडो कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। त्यानंतर पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांची बैठक होणार आहे। कोविड काळातील भ्रष्टाचाराविरोधात मनसे आता आक्रमक झाले आहे। भ्रष्टाचाराविरोधात मनसे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणार आहे, तसंच चौकशीसाठी महापालिका आयुक्तांकडे देखील तक्रार करणार आहे। सरकार विरोधातील नाना पटोलेंची विधानं म्हणजे मुंगेरी लालके हसीन सपने असा टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय। शेड्यूल 10 नुसार 14 फेब्रुवारीला सरकार पडेल असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं। नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये जे राजकारण झालं ते फक्त आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठी सुरू आहे असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला। योग्य वेळ आल्यावर याबाबत खुलासा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं। भास्कर जाधव यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे। तसंच नारायण राणेंबद्दल बोलाल तर मतदारसंघात येऊन अब्रू काढेन असा इशारा राणेंनी दिला। तसंच भास्कर जाधवांना आपणच राजकारणातून बाद करणार असल्याचं आव्हान देखील त्यांनी दिलं। राज्यपालांनी पंतप्रधानांकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केलाय अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। तसंच वंचित सोबतची उद्धव पक्षाची आघाडी ही मुंबईपुरती असून पुढे बघूया असं वक्तव्य देखील त्यांनी केलं।
राज्यपालांनी आता थेट पंतप्रधान मोदींकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची मन की बात बोलून दाखवलेली आहे आणि या संदर्भात राजभवनानं एक प्रसिद्धी पत्रक जारी केलंय। त्यामुळे आता राज्यपालांना पदमुक्त केलं जाणार का हे पाहावं लागेल। गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया आज होणार आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील सह आरोपी प्रवीण राऊत आणि वाधवान ब्रदर्स यांच्या विरोधात आरोप निश्चित होणार आहे। मुंबई सत्र न्यायालयाकडून या सर्व आरोपींना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। देशमुखांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। नवाब मलिक यांचा मुलगा फराज आणि सुनेला सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। कुर्ला पोलिसांनी गेल्या आठवड्यात या दोघांविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्र सादर केल्याची तक्रार दाखल केली होती। दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे। शासनाकडून हा आदेश 23 जानेवारी रोजी जारी करण्यात आलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या धर्तीवर लवकरच मुंबई गोवा महामार्ग ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल रस्ता बांधण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत माहिती दिली। कोकणातील पर्यटन विकासाच्या पार्श्वभूमीवर कोस्टल रोडचं देखील रुंदीकरण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील 11 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या मुलांशी पंतप्रधान मोदी आज संवाद साधणार आहेत। राष्ट्रीय बाल पुरस्कार बीडच्या राजुरीमधील 15 वर्षाच्या रोहन रामचंद्र बहिर याला देखील मिळालाय। ब्रिजभूषण सिंग यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतलाय। लैंगिक शोषणाविरोधात कायद्याचा गैरवापर करून न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवल्याचा आरोप त्यांनी केलाय। धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी छतरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय। बीबीसीनं नुकताच गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केलाय। केंद्र सरकारनं या माहितीपटावर बंदी आणली असली तरी देखील हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून या माहितीपटाचं स्क्रीनिंग केल्याची बाब उघडकीस आली आहे। या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश देण्यात आले। जेएनयूमध्ये बीबीसी डॉक्युमेंटरीचं स्क्रीनिंग करण्यात येणार आहे। याबद्दल दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। आयोजकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। दिल्ली पोलीस आज श्रद्धा वालकर हत्याकांडात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे। आफताब पूनावाला याच्या विरोधात हत्या, अपहरण आणि पुरावे मिटवण्याचे प्रयत्न अशा विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात येईल। या आरोपपत्रात तब्बल 3000हून अधिक कागदपत्र असतील असं सूत्रांचं म्हणणं आहे। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एकाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। महिलेशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली या व्यक्तीला चोप देण्यात आलाय। यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। बिहारच्या सिवानमध्ये विषारी दारू प्यायल्यानं 5 जणांचा मृत्यू झालाय। यामुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली आहे। बिहारच्या पूर्णियामध्ये चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली। काही व्यक्ती एका मुलाला बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते। हा मुलगा मोटारसायकल चोरी करण्याचा प्रयत्न करत होता असा आरोप नागरिकांनी केलाय। हरियाणाच्या फरीदाबाद इथे एका भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दुचाकीला धडक दिली। दुचाकीवरून जाणाऱ्या 2 भावांपैकी एकाचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला। कारच्या चालकानं अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे। पश्चिम बंगालमधल्या 10वीच्या परीक्षेमध्ये आलेल्या पेपरवरून नवा वाद पेटलाय। या पेपरमध्ये पाकव्याप्त काश्मीरला आझाद काश्मीर सांगण्यात आलं होतं। या प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट आखल्याची माहिती समोर आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात 26/11 सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीमध्ये जैश ए मोहम्मद असल्याचा अलर्ट देण्यात आलाय। गुप्तचर विभागाच्या या अहवालानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पर्यटनाच्या मोसमातच पाकिस्तानच्या गिलगिट बल्तिस्तान भागाकडे परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय। राजकीय संकट आणि व्हिसा मिळण्यात होत असलेला उशीर यामुळे परदेशी पर्यटक इथे आलेच नाहीयेत। दरवर्षी इथे केटू पर्वतावरच्या मोहिमांसाठी मोठ्या संख्येनं गिर्यारोहक येत असतात।
अन्नधान्य टंचाईचा सामना करणाऱ्या पाकला आता विजेच्या संकटानं घेरलंय. काल जवळपास पाकिस्तानच्या प्रत्येक भागात वीज नव्हती. 12 पेक्षा जास्त वीज प्रकल्प ठप्प पडलेत, तर अनेक मोबाईल नेटवर्क बॅकअप पॉवरवर सुरू असून लवकरच सर्व मोबाईल यंत्रणा ठप्प पडण्याची शक्यता आहे. जपानमध्ये सातत्यानं कमी होणाऱ्या जन्मदरामुळे सरकारची चिंता वाढली आहे. यामुळे आता जपानमध्ये जन्मदर वाढवण्यावर भर दिला जातोय. यासाठी नागरिकांना अधिकाधिक मुलांना जन्म देण्याबाबत प्रोत्साहन दिलं जातंय. अंटार्क्टिकामध्ये महाकाय हिमनगाचा काही भाग तुटून वेगळा झाला. ब्रिटनच्या होली रिसर्च सेंटर पासून 20 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. याचा व्हिडिओ समोर आला असून शास्त्रज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.